Next point is the elements of direction. Next point, elements of direction. There is a total 4 categories, 4 points regarding the elements of direction. First one is the supervision, second one is the motivation, third one is the leadership, and last one is the communications. All of you know exactly meaning of a supervision. मागच्या number of lectures मध्ये मी तुम्हाला supervision regarding some concept, some information तुम्हाला already सांगितलेली आहे. म्हणजे जो सिनियर पर्सन असेल, ठीक आहे, जो सिनियर पर्सन आहे तो कंटिन्युअस डायरेक्शन प्रोव्हाइड करत असतो कंपनीमध्ये त्याच्या लोअर लेवल पर्सनला म्हणजे कोणाला, सबऑर्डिनेटला. आता तो जेव्हा डायरेक्शन प्रोव्हाइड करतो तो ऑब्वियसली तो काय प्रोव्हाइड करतो, इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड करणे, गाईडलाईन्स प्रोव्हाइड करणे, ठीक आहे. आणि त्या सबऑर्डिनेट्सवर म्हणजे त्या लोअर लेवल पर्सनवर तो कंटिन्युअसली लक्ष देत असतो. तो टास्क पूर्ण करतो की नाही करत आहे, ॲक्टिव्हिटी पूर्ण करतो की नाही करत आहे. दॅट काइंड ऑफ प्रोसिजर इज लाईक अ सुपरविजन्स. नाउ व्हॉट अबाउट मोटिवेशन्स. मोटिवेशन म्हणजे थोडक्यात काय असतं की जो लोअर लेवलचा पर्सन असेल म्हणजेच कोण असेल, सबऑर्डिनेट जो असेल, ठीक आहे, त्याला मोटिवेट करायचं असतं. म्हणजे तो एखादा एम्प्लॉय असेल किंवा एखादा वर्कर असेल तो नीट काम करत नसेल, ठीक आहे, त्या त्याच्या टास्कबद्दल ॲक्टिव्हिटीबद्दल त्याला प्रॉपर इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणे, ट्रेनिंग प्रोव्हाइड करणे, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याला काहीतरी सॅलरीच्या रिलेटेड त्याची सॅलरी इन्क्रीमेंट करणे, त्याला काहीतरी फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणे. म्हणजे अशा गोष्टी केल्यामुळं काय होणार आहे की जो असेल ना सबऑर्डिनेट, जो असेल ना लो लेवलचा पर्सन म्हणजेच कोण, एम्प्लॉई किंवा वर्कर, ऑटोमॅटिकली काय होणार आहे, मोटिवेट होणार आहे. मोटिवेट झाल्यानंतर तो त्याचं काम परफेक्ट करणार आहे, सक्सेसफुल करणार आहे. दॅट इज एक्झॅक्टली मिनिंग ऑफ मोटिवेशन. Now third point is the leadership. Leadership is a very important category regarding the directions. Whenever senior person just provide a direction to a subordinates, to a lower level person, that time he just use the leadership concept. Leadership concept means what exactly? He just like a leader. Okay, म्हणजे तो असा काय असतो, टीम लीडर असतो त्या कंपनीमध्ये किंवा त्या ऑर्गनायझेशन्समध्ये. म्हणजे एखादा एम्प्लॉईज काम करत असेल बाबा डिपार्टमेंटमध्ये, ठीक आहे, त्यांचा एक मेन पर्सन असतो. त्या मेन पर्सनच काय बोलतात, सुपरवायझर असेल किंवा एखादा मॅनेजर असेल किंवा एखादा टीम लीडर असेल, तो लिडरशिपचं काम करत असतो. तो कंटिन्युअसली बंबार्डिंग करतो, कंटिन्युअसली इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड करत असतो, कंटिन्युअसली गाईडलाईन्स देत असतो आणि काय गोष्टी तो स्ट्रिक्टली सांगत असतो. हे असं झालंच पाहिजे काम, हे तसं झालंच पाहिजे, हे काम असंच झालं पाहिजे, ह्याच प्रोसिजरने झालं पाहिजे आणि विदिन टाईम झालं पाहिजे. दॅट काइंड ऑफ अ क्वालिटी इज नथिंग बट एक्झॅक्टली लीडरशिप क्वालिटी. And next and last point is a very important point, that is the communication. Communication is very important point. Okay, communication is just like a mediator between a senior person and lower level persons. Okay, without communications in the company or in the organization, nothing doing anything. Okay, now whenever a senior person just provide directions to a lower level person, means to a subordinates, provide instructions, provide motivations, provide गाईडलाईन्स, दॅट टाइम धिस मीडियम इज लाईक जस्ट लाईक कम्युनिकेशन. म्हणजे कम्युनिकेशन थ्रू ह्या गोष्टी पॉसिबल होतात. आता प्रश्न असा आहे की प्रत्येक वेळेस व्हर्बल कम्युनिकेशन होतं का, नाही. म्हणजे माउंट टू माउंट कम्युनिकेशन होतं का, फेस टू फेस कम्युनिकेशन होतं का, तर होत असतं फेस टू फेस कम्युनिकेशन. तर फेस टू फेस कम्युनिकेशन सोडून सुद्धा बाकीच्या गोष्टी असतात. कोणत्या गोष्टी असतात, आता समजा काही एम्प्लॉईज जर गैरहजर असतील, कंपनीमध्ये जर आलेच नसतील, तर मग त्यांना कम्युनिकेशन कसं करणार, बाय सोशल मीडिया, बाय फोन, बाय मोबाईल. ओके, म्हणजे कम्युनिकेशन करण्याचे नंबर ऑफ टाईप्स असतात. व्हर्बल कम्युनिकेशन असेल, रिटर्न कम्युनिकेशन असेल, बाय फोन असेल, बाय टेलिफोन असेल. ओके, म्हणजे कुठल्याही परिस्थितीत कम्युनिकेशन होणं गरजेचं असतं. सिनियर पर्सन टू लो लेवल पर्सन्स, सिनियर पर्सन टू अ सबऑर्डिनेट पर्सन, दॅट काइंड ऑफ एक्झॅक्टली कम्युनिकेशन. विदाउट कम्युनिकेशन्स इन नथिंग पॉसिबल्स इन द कंपनी. काही होऊ शकत नाही कंपनीमध्ये विदाउट कम्युनिकेशन. ओके, that is exactly a 4 categories, 4 elements regarding a direction. This is a very important category like a supervision, motivation, leadership, and last one is the communication. Now next point is the completeness and feasibility of instructions. Completeness and feasibility of instruction म्हणजे काय असं थोडक्यात, whenever a senior persons provide directions to a low level persons like a subordinate, that time he just provided number of instructions to a low level persons, means to a subordinates. In that case, that particular directions, that particular instructions are a complete instructions, like a perfect instruction or correct instructions, and that instruction is also feasible instruction. That instruction is a must want easily complete within a time. That is exactly feasible instructions. Now we have to just see, which kind of exactly instructions provide a senior person to a low level person. Now first is define each individual step in operations. म्हणजे काय थोडक्यात
की जो सिनियर पर्सन असेल, जो मॅनेजर असेल किंवा सुपरवायझर असेल, तो इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड करतो कोणाला, एम्प्लॉईजला किंवा वर्करला. म्हणजे तो ॲक्टिव्हिटीच्या रिलेटेड, त्याच्या टास्कच्या रिलेटेड प्रत्येक स्टेप सांगत असतो, स्टेप बाय स्टेप त्याला ऑपरेशन प्रोव्हाइड करतो, म्हणजे थोडक्यात इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करतो त्या टास्कच्या रिलेटेड. नाउ सेकंड पॉईंट इज इन्स्ट्रक्शन शुड बी अ स्पेसिफिक अबाउट टास्क. आणि इन्स्ट्रक्शन कसे असणं गरजेचं आहे, टास्कच्या रिलेटेड स्पेसिफिक पर्टिक्युलर इन्स्ट्रक्शन्स, म्हणजे भरमसाठी इन्स्ट्रक्शन नाही. जे परफेक्ट इन्स्ट्रक्शन आहे, जे करेक्ट इन्स्ट्रक्शन आहे त्या टास्कच्या रिलेटेड, त्या जॉबच्या रिलेटेड, तेच इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड केले जातात. सिनियर पर्सन टू लोअर पर्सन्स, लाईक अ सिनियर पर्सन टू सबऑर्डिनेट. क्लिअर. थर्ड पॉईंट इज क्लिअरली डिस्क्राईब द मेथड टू कम्प्लीट इच टास्क. म्हणजे इन्स्ट्रक्शन थ्रू सिनियर पर्सन लोअर पर्सन सांगतो की कोणत्या मेथड थ्रू ती टास्क, ती ॲक्टिव्हिटी कम्प्लीट झाली पाहिजे. ओके. फोर्थ पॉईंट इज डिफाईन द रिक्वायर्ड टूल्स अँड रिसोर्सेस. आता एखादं काम पूर्ण करायचं, सिनियर पर्सन सांगतो लोअर पर्सन्सला की एखादं काम पूर्ण करायचं आहे इन्स्ट्रक्शन थ्रू, ठीक आहे, त्यासाठी कोणते टूल्स आणि कोणते रिसोर्सेस लागणार आहे, ती टास्क, ती ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करण्यासाठी ते इन्स्ट्रक्शन थ्रू सांगितलं जातं. ठीक आहे. फिफ्थ पॉईंट इज द इन्स्ट्रक्शन शुड बी इझिली रिडेबल. आता काय इन्स्ट्रक्शन्स हे कशा इझिली रिडेबल होतात, इझी रिडेबल. ओके. इझी रिडेबल इन द सेन्स, आता सिनियर पर्सन कधी लोअर पर्सनचा इन्स्ट्रक्शन हे रिटर्न फॉर्ममध्ये पण देत असतो, रिटर्नमध्ये. ओके. बाय मेल असेल, बाय सोशल मीडिया असेल, बाय पेज असेल, म्हणजे पेजवर लिहून पण इन्स्ट्रक्शन दिले जातात. ठीक आहे. ते इझिली रिडेबल असणं गरजेचं इन्स्ट्रक्शन्स. ओके. सिक्स पॉईंट इन्स्ट्रक्शन शुड बी फुलफिलिंग, नो ॲडिशनल इन्स्ट्रक्शन शुड बी रिक्वायर्ड. म्हणजे जे इन्स्ट्रक्शन दिलेले असतील तेच इन्स्ट्रक्शन थ्रू ती टास्क कम्प्लीट झाली पाहिजे. ओके. त्याच इन्स्ट्रक्शन थ्रू दुसरे कोणते अदर इन्स्ट्रक्शन्स, एक्स्ट्रा इन्स्ट्रक्शन नको आहे, ॲडिशनल इन्स्ट्रक्शन नको आहे ती टास्क पूर्ण करण्यासाठी किंवा ती ॲक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी. ठीक आहे. सेवन पॉईंट इज इन्स्ट्रक्शन शुड बी लॉजिकल, प्रॅक्टिकल अँड टेक्निकल बेस. म्हणजे जे इन्स्ट्रक्शन असतील ते इन्स्ट्रक्शन कसे असणं गरजेचं आहे, लॉजिकली, ओके, टेक्निकली आणि प्रॅक्टिकली परफेक्ट असणं गरजेचं इन्स्ट्रक्शन. ओके. नंबर 8, इन्स्ट्रक्शन शुड बी गिवन प्रॉपर ऑथॉरिटी. आता ही खूप महत्त्वाची केस आहे. इन्स्ट्रक्शन शुड बी गिवन प्रॉपर ऑथॉरिटी. आता एम्प्लॉई असेल किंवा एखादा वर्कर असेल, त्याला इन्स्ट्रक्शन कोण प्रोव्हाइड करणार, ऑब्व्हियसली सुपरवायझर प्रोव्हाइड करणार किंवा मॅनेजर पण होऊ शकेल किंवा सिनियर पर्सन पण होऊ शकेल. म्हणजे इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड जो करतो त्याला ती प्रॉपर ऑथॉरिटी, प्रॉपर राईट्स असणं गरजेचं. त्याच्यानंतरच तो इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करणार आहे लोअर पर्सनला, म्हणजे कोणाला, सबऑर्डिनेटला. इन्स्ट्रक्शन नेक्स्ट पॉईंट इज इन्स्ट्रक्शन शुड इन्क्लूड सेफ्टी अँड प्रोटेक्टिव्ह मेजर्स. म्हणजे जे इन्स्ट्रक्शन असेल ते इन्स्ट्रक्शन कशी असणं गरजेचं आहे, सेफ्टी, ओके, सिक्युअर आणि प्रॉपर आणि परफेक्ट असणं गरजेचं आहे. ओके. लास्ट पॉईंट आहे इन्स्ट्रक्शन शुड बी प्रेझेंटेड इन अ युजर फ्रेंडली फॉर्मॅट. आता जे एम्प्लॉईज, ओके, जे एम्प्लॉईज गैरहजर असतील किंवा आलेच नसतील, त्या एम्प्लॉईजचे इन्स्ट्रक्शन कसे प्रोव्हाइड केले जातात, बाय रिटर्न फॉर्मॅट, बाय मोबाईल, बाय सोशल मीडिया, बाय मेल, बाय फॅक्स. ओके. आणि जे इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड केले जातील त्या इन्स्ट्रक्शन कसे असणं गरजेचं, युजर फ्रेंडली फॉर्मॅट, मीन्स प्रॉपर फॉर्मॅटमध्ये, आणि त्या इन्स्ट्रक्शन्स एम्प्लॉईजला किंवा वर्करला इझिली रीड झाले पाहिजे, इझिली रिडेबल असणं गरजेचं आहे, इझिली अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. दॅट इज एक्झॅक्टली अ नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन्स पॅटर्न्स, नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन मेथड्स regarding completeness and feasibility of instructions. And that kind of instruction must provided by a senior person to a lower person, and lower person is nothing but our subordinates in the company or in the organizations. I hope all of you understand. This is a very important concept. Okay. If you any query, any doubt, please ask me by message or call.